नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मुरांबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी प्री वेडिंगचं शूट चालू असतं. प्री वेडिंगचं शूट चालू असताना आता या ठिकाणी अक्षय चान्स मारत असतो, तर साईचा काही अत्तापत्ता नसतो. चांगलाच अक्षयने चुना लावलेला असतो त्या साईला. तर आता साई रमासोबत आरोही हे तिघंजणं छान रमलेले असतात फोटोशूटमध्ये. तर रमालाही हे आवडत असतं अक्षयसोबत फोटोशूट करायला, कारण आता इकडे अक्षयने तर साईला कामाला लावून दिलेलं असतं, त्याच्यामुळे साई म्हणजे त्यानिमित्त बाजूला झालेला असतो. तर आता इकडे अक्षय आणि रमाचे फोटोशूट चालू असतं. तर आता अक्षय घरी आल्यावर तो ते बघत असतो की आपण कसं साईला म्हणजे त्याला गुंतवून ठेवलं आपण आणि रमासोबत आपण वेळ घालवला असं. तर त्या ठिकाणी आता साई येतो. साई म्हणतो की अक्षय, तुझं काय चाललं आहे? तू मुद्दाम मला कामात ठेवलं ना, तू मुद्दाम मला चिडवण्यासाठी केलं ना तू हे रमासोबत. हे बघ, मी रमाच्या आयुष्यामध्ये तुला येऊ देणार नाही. रमा माझी आहे आणि माझीच आहे फक्त. तर आता इकडे पार्टी असते, तर आता मुकादमांना बोलवलेलं असतं साईने आणि त्यांनी, कारण साईला आता मुकादमांना पाडायचं असतं, अक्षयला त्याच्या तोंडावर पाडायचं असतं, म्हणून जेवणासाठी त्यांनी आमंत्रण दिलेलं असतं. तर त्या ठिकाणी आता सगळेजण जेवणासाठी आमंत्रण दिल्यामुळे सगळेजण गेलेले असतात. आता साईची आई म्हणते की या मुकादमांना कशासाठी बोलवलं. तेव्हा साई म्हणतो की मला आहे ना सगळ्यांसमोर दाखवून द्यायचं आहे, मी काही म्हणजे गुपचूप वगैरे नाही करत, सगळ्यांसमोर करतो मी. नाही तर आहे काही काही जण की गुपचूप करून चान्स मारून घेतात, असं आता अक्षयला टोमणे मारत असतो साई. तर आता साई परत म्हणतो की जर कधी तुम्हाला चिटिंग करायची नसेल तर उघड्या डोळ्याने न चिटिंग करता खेळून दाखवा, नाही तर तुम्ही सगळे चिटिंग करणारे आहे. मुकादमांना फक्त चिटिंगच येते, बाकी दुसरं काही येत नाही. आता रमासुद्धा म्हणते की हो, जर तुम्ही न चिटिंग करता खेळून दाखवा तरच आम्ही समजू की मुकादम चिटिंग करत नाही, असं आता साईचं, अक्षयचं आणि रमाचं बोलणं झालेलं असतं. तर मंडळी, आता रमा आणि अक्षय परत आता दोघं सोबत येणार आणि परत साईला जलस फील होणार. आता पुढे काय होईल हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
मला माहीत आहे का बिचारा अक्षय रमासाठी किती तरफडतो आहे. आणि या ठिकाणी साईसुद्धा रमावर पूर्ण जीवाबाळ प्रेम करतो आहे. तर आता रमा कोणाला भेटणार, नेमकं अक्षयला भेटणार का साईला भेटणार. अक्षयचंही फार जीवापाड प्रेम असतं रमावर आणि रमाचं सुद्धा आता रमाला म्हणजे एक तराजूच झालेलं आहे. इकडे अक्षयला निवडायचं का इकडे साईला निवडायचं. कारण आधी अक्षयने साथ दिलेली असते रमाला, तर नंतर साईने तिला साथ दिलेली असते. तर आता कोणाच्या याच्यात राहते ती, म्हणजे कोणाच्या बाजूमध्ये राहते ती आता आपल्याला समजेलच. पण आता त्यांनी किती छान केलं मंडळी माहिती का. त्या अक्षयने तर चांगलाच चुना लावलेला आहे साईला. चांगलं म्हणजे फोटोशूट करून छान मस्त त्याने फोटो काढून घेतलेले आहे रमासोबत. काही वेळ काही क्षण घालवले आहे, किती सुंदर असे क्षण घालवले आहे. तर त्याने अक्षयने चांगलाच खेळ खेळला आहे साईसोबत. पण आता हे साईलासुद्धा कळालेलं आहे की याने तू माझ्यासोबत खेळ खेळला, आता मी तुझ्यासोबत खेळ खेळणार. काय खेळणार ते बघच तू आता, अशी धमकी साईने अक्षयला दिलेली आहे. मग आता ते धमकी आता अक्षय स्वीकारेल. तर आता अक्षय स्वीकारेल तर बघूया आता न चिटिंग करता अक्षय कसा स्वीकारतो हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल.